रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। तुम्हा सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा। नमस्कार, श्री स्वामी शक्ती या चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे। चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार अत्यंत महत्त्वाचा दिवस। हा दिवस आपण मोठ्या आनंदाने व उत्साहाने रामनवमी म्हणून साजरा करतो। या तिथीला भगवान विष्णूंचा 7वा अवतार समजला जाणाऱ्या प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला होता। या दिवसाला रामनवमी असे सुद्धा म्हणतात। यंदा 6 मार्च 2025 रोजी रामनवमीचा उत्सव यंदा 6 मार्च 2025 रोजी रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे। ज्याप्रमाणे कृष्ण जन्मरात्री 12 वाजता झाला असे म्हणतात, तसेच प्रभू रामाचा जन्म सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच चैत्र शुक्ल नवमीला 12:39 झाला। आजच्या व्हिडिओमध्ये रामनवमी कशी साजरी करावी, कुठली सेवा करावी या संदर्भातली सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे। तर व्हिडिओ सगळा बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळतील। सर्वप्रथम प्रभू श्रीराम यांचा जन्म रामनवमीला आपण साजरी करत असतो। संपूर्ण राष्ट्रामध्ये रामनवमी अतिशय धूमधडाक्यात साजरी केली जाते। प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत आहे। काही घरामध्ये काही रामांचा पाळणा असतो जो 12:39 हलवला जातो। आता त्यांच्याबद्दल थोडंसं मी तुम्हाला सांगते। तर बघा, प्रभू श्रीरामांचा जन्म संपूर्ण राष्ट्रामध्ये अतिशय धूमधडाक्यात साजरा केला जातो। प्रभू श्रीराम यांनी आपल्या जीवनाला एक आदर्श निर्माण केला आहे। ते एक कौटुंबिक, सामाजिक, नैतिक तसेच राजकीय मर्यादेत राहून एक उत्तम पुरुष कसा बनू शकतो हे त्यांचे एक जिवंत उदाहरण त्यांनी आपल्यासमोर निर्माण केलेलं आहे। मानव उच्च ध्येय व आदर्श समोर ठेवून उन्नती साधू शकतो हे प्रभू श्रीरामांनी स्वतः आपल्या विचारातून आपल्याला दाखवलेलं आहे। त्यांनी कधीही त्यांच्या मर्यादा ओलांडल्या नाहीत, म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हटलं जातं। तर प्रभू श्रीराम हे एक आदर्श व्यक्तिमत्व नाही, तर एक वचनी, एक बाणी, एक पत्नी आणि तसेच एक निश्चयी असे एक त्यागी सुद्धा होते। आता अशाच प्रभू श्रीरामांचा जन्म कसा साजरा करावा ते बघूया। तर बघा, 12:39 आपल्याला रविवारी 6 एप्रिल रोजी त्यांचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे। पण तुम्ही अगदी भले पहाटे जरी उठून भगवान श्रीरामांची पूजा केली तरी चालेल। आता ती कशी करायची ते तुम्हाला सांगते। तुमच्या घरात जर प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे बाळकृष्णांची मूर्ती असेल तरी चालेल। तुमच्याकडे प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल, विठ्ठलाची असेल, श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तरी सुद्धा तुम्ही त्यांचा अभिषेक करू शकता। कारण महाराज म्हणायचे, मीच राम होतो, मीच कृष्ण होतो। जसं सगळ्या नद्या एकत्र येऊन सागराला मिळतात, त्याच पद्धतीने कुठल्याही देवाची उपासना केली तर ती महाराजांपर्यंत पोहोचतेच। तर आता तुम्हाला काय करायचंय, सकाळी लवकर उठायचंय। महिलांनी अर्थात आपल्या रामांचं स्वागत करायचं असतं। त्यांनी आपल्या घरात यावं, विराजमान व्हावं म्हणून थोडीशी तयारी करायची असते। तर तयारी म्हणजे काय बघा, सकाळी लवकर उठून आपला उंबरठा स्वच्छ पुसून उंबऱ्याला हळदीचे लेपन करावं आणि अगदी पहाटे तुम्ही 6ला जरी बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक केला तरी चालेल, किंवा अगदी 11 वाजता सकाळी जरी अभिषेक केला तरी चालेल। 11 ते 12:39 वाजेपर्यंत तुम्ही शुभ मुहूर्त आहे, तर तुम्ही 11ला जरी तुम्ही सेवेला लागलात तरी हरकत नाही। आता काय करायचंय, देवाच्या शेजारी एक चौरंग किंवा पाट अंतरावा, लाल वस्त्र त्याच्यावर अंतरावं आणि मग बाळकृष्णांची मूर्ती सेवा करत आहेत म्हणजे बघा, बाळकृष्णांची मूर्ती घ्यायची, त्यांना आवाहन करायचं की मी तुमची आज सेवा करत आहे। मराठीत संस्कृतमध्ये म्हटलं पाहिजे असं नाहीये, पण बाळकृष्णांच्या मूर्तीत एक तामनाथ घ्यावी आणि 16 वेळा पुरुषसूक्त म्हणावं। 16 वेळा पुरुषसूक्त आवर्जून म्हणावं। आता तुम्हाला 16 वेळा म्हटलं शक्य नसेल तर 1 वेळा म्हणा, पण 16 वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम। तुम्हाला पाण्याचा अभिषेक करायचा आहे। बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावरती मूर्ती जागेवर ठेवावी। एक तांदळाची रास काढावी, त्या राशीवर बाळकृष्ण ठेवावा। हळद, कुंकू, अक्षता, धूप, दीप ओवाळावं आणि प्रत्येक वेळेस म्हणावं, हे बाळकृष्ण म्हणजे प्रभू श्रीरामांना मनोमन प्रार्थना करावी। मी तुम्हाला दूध ओवाळत आहे, मी तुम्हाला गंध, फूल, अक्षता अर्पण करत आहे। जे माझ्याकडून जी काही तोडकी मोडकी सेवा आहे ती तुमच्या चरणांशी मी अर्पण करत आहे। आणि जो पण तुम्ही नैवेद्य केला असेल, आता प्रभू श्रीरामांना तुम्ही शिरा अर्पण करू शकता। कुठलंही काही पण नैवेद्य असेल गोडधोड तो तुम्ही अर्पण करायचा आहे। आणि आता काही घरात पाळणा पण हलवला जातो, तुमच्याकडे ती पद्धत असेल तर तुम्ही सुद्धा ती करू शकता। ही सगळी सेवा करून झाल्यावर अगदी तुमच्याकडे बाळकृष्णांचा पाळणा असेल तरी सुद्धा एक छानपैकी पाळणा तयार करून बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करून त्यांची पंचोपचार पूजा करा।
पूजा करून झाल्यावर बाळकृष्णांना वस्त्र परिधान करा. फूल, धूप, दीप, अक्षदा, गंध सगळं देवांना अर्पण करा आणि 12:39 एका पाळण्यामध्ये टाका. म्हणजे जो तुमचा बाळकृष्णांचा पाळणा आहे त्यामध्ये बाळकृष्णांना ठेवा. आणि ज्या पद्धतीने आपण कृष्ण जन्माष्टमी साजरी करत असतो त्याच पद्धतीने तुम्ही असं सुद्धा करू शकता. आणि 12:39 पाळणा हलवायचा आहे. प्रभू श्रीरामांचा पाळणा. आणि जर तुम्हाला प्रभू श्रीरामांची आरती येत असेल तर ती करावी, नाहीतर यूट्यूबला लावून द्यावं. ज्यांना पुरुषसूक्त वाचणं शक्य होत नाही त्यांनी यूट्यूबला लावून द्यावं. आणि फक्त पाण्याचा किंवा पंचामृताचा तुम्ही अभिषेक करू शकता. या पद्धतीने तुम्ही करा. तर आता बघा, त्या पाण्याचं काय करावं तर ते तुम्ही स्वतः तीर्थ म्हणून ग्रहण करू शकता किंवा तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही ते पाणी देऊ शकता. आता हे झाल्यावर काय करायचंय, कुठली सेवा करायची ते सुद्धा बघूया. सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे श्री रामरक्षा स्तोत्र. आता ही रामरक्षा कशी पठण करायची तर बघा, तुम्हाला माहिती आहे की 1 ते 9 ओव्यांपर्यंतच रामरक्षा आहे. नंतर त्याची फलश्रुती आहे. कमीत कमी 11 वेळा रामरक्षा पठण करायचा प्रयत्न करा. रामरक्षा श्रवण करू शकता, पठण करू शकता. तर एखाद्याचा मुलगा लहान आहे, प्रचंड हट्टी आहे, नको केलं इतकं त्रास देतो किंवा मुलगा त्रास देतो, सारखा रडतो, अशा वेळेस मग ना त्यांच्या मस्तकावर हात ठेवा. रोज रामरक्षा म्हणा आणि बघा काय फरक पडतो. याबद्दल पण मी तुम्हाला सेवा सांगणार आहे. तुम्हाला मी थोडक्यात सांगते. रामनवमीला आपल्या मुलांच्या कपाळी मधले 3 बोट ठेवायचे आणि रामरक्षेचे पठण करायचं. किंवा अगदी मोठं मूल असेल तर त्यांना आपल्या मांडीवर बसून त्यांच्या डोक्यावर हात ठेवून किंवा आपल्या शेजारी बसून त्याच्या डोक्यावर हात ठेवून रामरक्षांचं पठण करायचं. बघा काय अनुभव येतो. रामरक्षा काय आहे तर 1 ते 9 ओव्यांपर्यंत फक्त रामरक्षा आहे. नंतर फलश्रुती आहे. त्या फलश्रुतीमध्ये प्रभू श्रीरामांना आपण प्रार्थना करत असतो की माझे डोळे चांगले ठेव, माझे डोके चांगले ठेव, माझे नाक चांगले ठेव, माझे हात चांगले ठेव, माझे पाय चांगले ठेव, माझे गुडघे चांगले ठेव, माझं मन, माझं पाठ, मान या सगळ्या गोष्टी चांगल्या ठेव, सुदृढ ठेव. म्हणून आपण प्रभू श्रीरामांना आपल्या अवयव, शरीरातील प्रत्येक अवयव सुदृढ राहावा म्हणून आपण प्रभू श्रीरामांना प्रार्थना करत असतो की हे माझे सगळे अवयव तू सुदृढ ठेव, चांगले ठेव. म्हणून रामरक्षा पठण करणारी मुलांच्या डोक्यावर हात ठेवून रामरक्षा पठण करण्याचा अनुभव खूप सुंदर आहे. आणि जर तुम्ही गर्भवती असाल, कितवाही महिना असेल तर तुम्ही गर्भाशयावर हात ठेवून रामरक्षा पठण करण्याची करायची. तर तुम्ही सकाळी पण करू शकता, दुपारी करू शकता, संध्याकाळी करू शकता. जसं जमेल तसं तुम्ही सेवा करून बघा, खूप छान अनुभव येईल. आता रामनवमीला तरी 11 वेळा नक्कीच तुम्ही रामरक्षाचं पठण करायचंय. तुम्हाला माहिती आहे का प्रभू श्रीरामांना काय आवडतं तर प्रभू श्रीरामांना मारुती रायाची सेवा आवडते. हो, तुम्ही एकदा रामरक्षण पठण केल्यावर आपल्याला मारुती स्तोत्र म्हणावंच लागतं. कारण का तर बघा, प्रभू श्रीरामांना मारुती रायाची सेवा अतिशय प्रिय आहे आणि मारुती रायाला सुद्धा प्रभू श्रीरामांची सेवा अतिशय प्रिय आहे. म्हणून एकदा रामरक्षा पठण करून झाल्यावर मारुती स्तोत्र एकदा तरी पठण करावं. भले तुम्ही 11 वेळा रामरक्षा पठण करणार असाल तरी पण 1 वेळा तरी तुम्हाला मारुती स्तोत्राचं पठण करायचं आहे. या पद्धतीने रामनवमी साजरी करावी. प्रत्येक गावात रामाचं मंदिर असतं, तिथे तुम्ही आवर्जून जाऊन दर्शन घ्यावं. तर बघा, तुम्ही त्या दिवशी नक्कीच रामरक्षा पठण करा. तर चला, आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.